कर्म तशी फळे। एका गावात रामाकोळी राहत होता। छोट्याशा तलावात मासेमारी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता। त्याची परिस्थिती अगदी हलाखीची होती। दिवसभर मासे पकडायचे आणि संध्याकाळी बाजारात विक्रीसाठी न्यायचे। जे पैसे येतील त्यात रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या आणि रात्री घरी जायचं। असा रोजचा दिनक्रम त्याचा ठरला होता। एक दिवस तलावात बराच उशीर झाला, मासे काही फारसे मिळाले नाही। अखेर बाजाराची वेळ निघून जाईल म्हणून रामाने आहे त्यात समाधान मानले आणि मिळालेल्या माशांची टोपली घेऊन लगबगीने बाजाराकडे निघाला। त्याला पाहताच एका गुंडाने त्याची वाट अडवली। त्याच्या टोपलीत वळवळणारे मासे पाहून त्या गुंडाच्या तोंडाला पाणी सुटले। त्याने ती माशांची टोपली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण रामाने विरोध केला। पण त्या गुंडापुढे रामाचा टिकाव लागला नाही। त्याच्या डोळ्यात पाणी आले। आजूबाजूला कोणीच नव्हते। रामाने त्याचे पाय धरले, पण त्या गुंडाला त्याचा काहीच फरक पडला नाही। उलट आपला विजय झाला अशा उन्मादात त्याने रामाकोळ्याला लात मारली आणि निघून गेला। रामाने डोळ्यातले अश्रू पुसले आणि आभाळाकडे पाहून मनातच म्हणाला, जे काही करायचे ते देवच करील। गुंड माशांची टोपली घेऊन जात असताना टोपलीतल्या वळवळणाऱ्या एका माशाने त्याच्या बोटाचा कडकडून चावा घेतला। त्या वेदनेने तो विव्हळला। काही वेळाने माशाच्या तोंडातून त्याने बोट सोडवलं। बोटातून बराच रक्तप्रवाह झाला। अखेर त्याने माशांची टोपली सोडली आणि दवाखाना गाठला। डॉक्टरांना मासा चावला असे सांगितले। डॉक्टरांनी जखम स्वच्छ करून मलमपट्टी करून आठवड्याभराची औषधे लिहून दिली। दुखणं कमी होईना, जखम बरी होईना। एक आठवड्याने तो गुंड पुन्हा डॉक्टरांकडे गेला। डॉक्टरांनी पट्टी खोलली आणि पाहिलं तर जखम सडली होती। बोट कापण्याशिवाय पर्याय नव्हता असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले। त्याने नाईलाजाने मान डोलावली। डॉक्टरांनी बोट कापले, मलमपट्टी केली, औषधं दिली आणि आठवड्याने यायला सांगितलं। दुखणं बरं होईना। पुन्हा आठवड्याने तो गुंड दवाखान्यात गेला। डॉक्टरांनी जखम पाहिली। डॉक्टर हताश होऊन म्हणाले, हाताचा पंजा कापावा लागेल। गुंड घाबरला, पण नाईलाजाने त्याने मान्यता दिली। हाताचा पंजा मनगटापासून वेगळा झाला। त्याच्या डोळ्यात अश्रू आले। गोळ्या औषधं घेऊन तो परतला। आजवर केलेले गुन्हे, केलेल्या चोऱ्या, ताकदीचा केलेला मास, गरिबांचा केलेला छळ, त्याला सारं काही आठवायला लागलं। आठवडा झाला तळहात कापून, पण जखम काही केल्या भरेना। पुन्हा त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली। डॉक्टरांना आश्चर्य वाटलं। ते चवताळून म्हणाले, अरे, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी केस बघतोय। तू नेमकं केलं काय या हाताने? त्या गुंडाला आता रडू आवरेना। त्याच्यातला गर्व संपला होता। मरणाची भीती वाढली, पण मरण्याआधी त्याने गुन्ह्याची कबुली डॉक्टरांनाच द्यायची असे ठरवले। त्याने शोक आवरला, डोळे पुसले आणि घडलेल्या गुन्ह्याची कबुली त्याने डॉक्टरांना दिली। डॉक्टरांनी सगळं ऐकून घेतले आणि त्याला सांगितलं, जा, आधी त्या कोळ्याचे पाय धर। त्याच्या आशीर्वादाने मिळालंच जीवदान, तर जगशील काही दिवस। तात्पर्य: आपल्या ठायी असलेल्या बळाचा वापर गोरगरिबांना लुबाडण्यासाठी करू नये। कुणाच्याही पोटावर पाय देऊ नये। देव आहे, तो बघतोय। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला ही आमची छोटीशी कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ज्यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। धन्यवाद।